आज उद्घाटन झालंय. का नाही केलं मग? काल ऑनलाईन का नाही केलं? आज का नाही केलं? 29 तारीख काय मुहूर्त आहे? पुणेकरांनी केंद्रीय मंत्री दिलं, पुणेकरांनी केंद्रीय मंत्री त्याच्या हस्ते ओपनिंग केलं. आमच्या इशाऱ्यामध्ये तारीख जाहीर केलेली ही त्यांनी सुमोठा तारीख जाहीर केलेली नाही. मोदींच्या हाताला काय लागलं असं? आमच्या दृष्टीने मेट्रोचे उद्घाटन झालेलं आहे. पुणेकर ज्येष्ठ नागरिक जास्तीचे उद्घाटन केलेलं आहे कापलेले आणि या ठिकाणी आम्ही आज घरी जाणार आहोत. या ठिकाणी मेट्रो आपण चालू करण्याचा आमचा 100% आग्रह आहे. सुरू होणार का नाही सुरू होणार मेट्रो? आमच्या बापाचा पैसा आहे, पुणेकरांचा पैसा आहे. हा मोदींचा किंवा भाजपचा पैसा नाही, हा पुणेकरांचा पैसा. त्याच्यामुळे पुणेकरांची मेट्रो चालू व्हायला हवी आमचा आग्रह आहे. आता जर आपण बघितलं तर हे काहीचे झालेले आहेत आणि आज मेट्रो चालू करायची आहे, उद्घाटन करायची अशी भूमिका यांची आहे. आता तुम्हाला नाहीये पोलीस आम्ही विनंती करू, पोलीस पण पुणेकर आहेत, त्यांना सुद्धा मेट्रो पाहिजे. पोलीस पण ऐकतील आमचं, चला जाऊया. पोलीस पण ऐकतील. आमची विनंती आहे, पोलीस आमची काय आम्हाला एक पोलिसांनी सांगा मेट्रो नको म्हणून. 5 वर्ष काय लागली? 5 वर्ष का लागली? असं आहे, मोदींची मनमानी नाही चालणार. मोदीजींना वेळ असेल, मोदीजींना चिखलात सभा घ्यायची म्हणून मोदींना कॅन्सल करणार, हे पुणेकर खपून घेणार नाहीत. आणि म्हणून आमचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला जाऊन तुम्ही आंदोलन करताय, सगळं करताय, तुम्ही यासाठी आता निवेदन दिलंय, काय दिलंय? मेट्रो प्रशासनाला काही रिक्वेस्ट केली आहे का? तुम्ही विनंती केली? मेट्रो सुरू झाली नाही, हार्डीकर घरी जाणार नाही. हार्डीकर मेट्रो सुरू होत नाही तोपर्यंत कार्यालय थांबणार. आम्ही त्यांच्या बरोबर मांडी घालून बसलो. मेट्रो सुरू केली पाहिजे. सगळे कार्यक्रम चलो अंदर चलो चलो आतमध्ये जाण्याचा प्रयत्न होतोय. मात्र आहे पोलीस निवेदन घ्या तुमचं. ठीक आहे, आम्ही 5 लोक सोडा. साहेब आमचं म्हणणं आहे, आम्ही 5 लोक जाणार. आम्हाला या ठिकाणी पोलिसांचा अवमान करायचा नाहीये. निवेदन देऊया हार्डीकर साहेबांना ऑफिसमध्ये त्यांच्या. तुमची स्टंटबाजी आहे असं सुद्धा ठाकरे गटात स्टंटबाजी नाही. या ठिकाणी उदय सामंतांनी पुणेकरांची चेष्टा करू नये. आम्ही पुणेकरांचा आवाज आहोत. या ठिकाणी स्टंटबाजी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली उदय सामंत नसेल, आमच्या हस्ते होणार नाही. त्या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाने कधी नक्की नाही केली. आम्ही संवैधानिक आंदोलन केलंय आणि आमची गॅरंटी आहे पोलिसांना पण. एक वीट आम्ही कधी उचलत नाही. असं असताना सुद्धा आम्हाला थांबवणार तुम्ही? ते म्हणतात की तुम्ही निवेदन देण्यासाठी आम्ही येतो ना. आजपर्यंत पोलीस येत नाहीत बरेच. आमचं आंदोलन आजपर्यंत हिंसक झालं का? मग आम्हाला का तुम्ही थांबवता? त्यामुळे ही मेट्रो चालू करण्याचा आंदोलन केलं नाही काँग्रेस पक्षाने. कोणतंच हिंसक जनतेसाठी आम्ही लढणार आणि त्यासाठी आम्ही पोलिसांना विनंती करतो, आम्हाला मदत करा. आम्हाला हार्डीकर साहेबांना भेटू द्या. वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण पाहतो या ठिकाणी पोलिसांकडून विनंती केली जाते. स्वतः पोलीस उपायुक्त आहेत, त्यांच्याकडनं खरं तर आवाहन केलं जातं की आंदोलन मागे घ्यावं आणि त्यानुसार आपण पाहू शकतो ज्या प्रमुख जे पदाधिकारी आहेत, अर्थात शरद पवार गटाचे प्रशांत जगताप, अरविंद शिंदे, संजय मोरे या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो. ठिय्या दिलेला आहे. सगळे आता पदाधिकारी जमिनीत बसून या ठिकाणी आंदोलन करतात. आतमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर मेट्रोच्या गेटवरती बसून ठिय्या दिला जातोय. सर्व प्रमुख पदाधिकारी आपण पाहू शकतो या ठिकाणी बसलेले आहेत आणि आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी या सगळ्या आंदोलकांची आहे. आणि आपण पाहू शकतो भर पावसात हे आंदोलन सुरू आहे आणि पोलिसांकडून सुद्धा सातत्याने विनंती केली जाते की आंदोलन मागे घ्यावं. मात्र या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे की मेट्रो तात्काळ सुरू करा. जोपर्यंत सुरू होत नाही हे आंदोलन मागे घेणार नाही, ही सगळी भूमिका घेऊन आता या ठिकाणी आंदोलन रस्त्यावरती ठिय्या देत आहेत. आपण पाहू शकतो प्रमुख जे तिन्ही पक्षाचे नेते आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्ग तात्काळ सुरू करावा अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे. प्रशांत जगताप नेमकं काय भूमिका मांडतात ती आपण ऐकू.
या ठिकाणी ज्या हर्डीकरांनी नरेंद्र मोदींच्या हातचं भावलं म्हणून या ठिकाणी काम करायला सुरुवात केलेली आहे, तो असल्या प्रकारचे हुकुमशाही आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही. पोलीस आम्हाला सोडत नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय, पण मेट्रो सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही हलत नाही. आम्हाला पोलिसांचा